हनुमंत महाबाली हनुमंत महाबाली हनुमंत महाबाली हनुमंत महाबाली हनुमंत महाबाली हनुमंत महाबाली
इफेक्ट थोडा कमी करा. हा इको कमी करा. बेस थोडंसं कमी करा. आवाज वाढवा. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करुणी उड्डाण केले लंकेचे शोधन तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. पांडुरंग कार्य प्रथम उदंड दंड महिषासुर मर्दिनी महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. माझा आवाज शरद पवार साहेबांसाठी. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. ज्या लोकोत्तर विभूतिमत्वाचं स्थान, ज्या व्यक्तिमत्वाचं स्थान महाराष्ट्राच्या संत सारस्वतांच्या इतिहासामध्ये अग्रगण्य असं स्थान आहे. अशी व्यासांची अलौकिक प्रतिभा, यज्ञवल्क्यांची तेजस्विता, हिमालयाची उत्तुंगता आणि सागरासारखी व्यापकता असणारे, कर्मकांडाला भुलणारे आणि चमत्काराला देव मानणाऱ्या, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं बीज रोवणारे जगतमान्य जगतवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या या अभंगाच्या माध्यमातून हनुमंतरायाचं जीवन, हनुमंतरायाच्या जीवनातील कार्य आणि हनुमंतरायाच्या जीवनाचे थोरवी वर्णन करतात. विठ्ठल आउटपुटचं थोडं वाढव. आउटपुट बाहेरचं. हा इथे जवळ घेतलं म्हणून शिटी वाजवते बघा. थोडं लांब घ्या. थोडस टेक्निकली इरेर्स असतात. मस्त प्रोसेस होतं. थोडं लांब राहता आवाज करायचा. ठीक आहे. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. कलर थोडा डाऊन आहे पण लक्ष माझ्याकडे द्या. हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. संत तुकाराम महाराजांनी हनुमंताचं वर्णन करावं इतकी उंची हनुमंतरायाची आहे हे या अभंगाच्या वरून स्पष्ट दिसतं. मग हनुमंतराय कोणत्या बाबतीत उंच असते तर तुकाराम महाराजांच्या सारख्या संतांनी हनुमंतरायासमोर अनेक वेळा नमन करावं, वारंवार त्याला नमस्कार करावा आणि भक्तीच्या वाटा काय आहेत त्या हनुमंतरायाला विचारावं. इतका हनुमंताचा अधिकार मोठा आहे. म्हणून आपल्या या बेतवडे गावामध्ये बतवडे का बेतवडे त्याचा ब वरचा बे पाडलाय बतवडे तो बे बसून घ्या. म्हणजे मस्त बेतवडे मंदिर फार छान आहे. बेतवडे गावामध्ये हनुमंतरायाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आपण सगळेजण या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. ही हिंदू धर्मासाठी, ही आपल्या भारतीय संस्कृतीसाठी, ही आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे आणि त्या निमित्तानं तुमची पावलं तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून या मंदिराच्या प्रांगणात आले हेच खऱ्या अर्थाने रामराज्य आहे. विठ्ठल आणि जे आले नाही ते रावणाचे चुलत भाऊ आहे. बा विठ्ठल त्यामुळे या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे मी इथे लवकर आलो होतो, 5:30 आलो होतो. मी नितेशला पण लवकर बोलवलं की तू लवकर आपण लवकर कीर्तन सुरू करू. पण तुम्ही भजन सुरू केलं त्यामुळे मी थोडासा
मग मी पण आता लवकर संपवतो, कारण त्याच्यानंतर त्याला नाचाच आहे. हा, त्यांचा मेकअप तरी किती रे, 2 तास हरिपाठात मेकअप गेला, 1 तास भजनात मेकअप गेला आणि 2 तास कीर्तनात मेकअप गेला. तुम्हाला सांगा तेव्हा फाउंडेशन लावा त्यामुळे तुमच्यासाठी मी तुमची व्यवस्था करतो, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. मला देवडूंगा कीर्तन आहे आणि ते ऐकत नाही लोक. ते म्हटले तुम्हीच पाहिजे, तुम्ही नसले तर आम्ही कार्यक्रम ठेवीतच नाही. त्यानं म्हटलं मी लेट येईन, माझं 7 ते 9चं कीर्तन येत आहे, ते 9 वाजता संपलं तर मला 10 सव्वा 10 होतील, चालतील का? ते म्हटले 10:30 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू. पण ट्रॅफिक असल्यामुळे मी 11 वाजता तिथे पोहोचलो होतो, ते पण मला रेमत होती. त्याच्यामुळे आपण बरोबर 1-1.5 तास छानपैकी भगवंताच्या चिंतनाला सुरुवात करू. आणि मी मगाशी इथल्या काही तरुणांशी बोललो, मला तुमच्या गावातली तरुण पिढी इतकी छान आवडली. त्यांच्यामध्ये काहीतरी अलौकिक करण्याची बुद्धी आहे, त्यांच्यामध्ये या परिसरामध्ये भक्तीचं बीज रोवण्याची कल्पकता, त्यांच्यामध्ये धर्मसंस्काराचे त्यांच्या मनगटामध्ये आणि मस्तकामध्ये एक अलौकिक विचार आहे. आणि त्या विचाराला चालना देण्यासाठी मी तुम्हाला शब्द देतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. आणि जे शब्द देतात पुन्हा येईल पुन्हा येईल, ते पुन्हा पुन्हा येतात आणि त्याची तुम्हाला सवय आहे बाबा, असं हरकत नाही. हनुमंतराचं वर्णन आजच्या अभंगात तुकाराम महाराज करतात. कोणतंही कॅरेक्टर असेल त्याला एक ऑटोबायोग्राफी असते, कोणतंही कॅरेक्टर असेल त्याला अनेक पैलू असतात, अनेक बाजू असतात. जसं छत्रपती शिवाजी राजांचं जर चरित्र आपण घेतलं तर तो जाणता राजा, रयतेचा कैवारी, छत्रपती, हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश, या अशा अनेक बाजू त्याला आहे. तसं हनुमंतराय म्हटला की केवळ एक वानर म्हणून हनुमंतरायाकडे पाहून जमायचं नाही. रामराज्याचा खरा अँबॅसेडर, रामराज्याचा खरा मार्गदर्शक जर कोण असेल म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र जर कोणाला विचारत असतील राज्य कसं चालवायचं तर ते हनुमंतरायाला विचारतात. जसं उद्धव ठाकरे संजय राऊतांना विचारतात, बरोबर आहे, नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना विचारतात, बरोबर आहे, आणि शरद पवार अजित दादांना विचारित होते. आता कोणाला विचारतात ते माहित नाही, पण विचारित होते बाबा. कसं राज्यकारभार चालवण्यासाठी एखाद्या बुद्धिमंतांची मांदियाळी असावी लागते, जसं परमार्थ चालवण्यासाठी बुद्धिमंतांची मांदियाळी लागते. आता तुम्ही सगळं माझ्या पाठीमागे नरेंद्र मोदी आहेत आणि मी एकटा तुमच्या देवेंद्र फडणवीस आहे, आणि ह्यो आपल्या कवाडीत भेटलेला एकनाथ शिंदे आणि ह्यो अजित दादा पवार आहे. आमचं सरकार आहे. तरुण पिढी आमच्याकडे वळण्यासाठी आमचा तो दृष्टिकोन असावा लागतो, आणि तो दृष्टिकोन असेल तर युवा पिढी आमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता 4 पावलं पुढचा विचार करणारा माणूस आपल्या जोडीला लागतो. पूर्वीचे राजे बुद्धिवान लोक ठेवायचे, आताचे राजे कार्यकर्ते ठेवतो. म्हणजे कार्यकर्ता भिकमागी असतो आणि राजा मोठाच होतो. म्हणून तुम्ही पहा, बऱ्याच कार्यकर्ते बायकोच्या गळ्यातली गंठण सोनाराकडे ठेवून शिवजयंती साजरी करतात आणि मग म्हणतात आम्ही निष्ठावंत आहोत. Is it right or wrong? Is it 100% right? Why? याचं कारण आहे लीडरला आपलं फॉलोअर्स विकसित करावा असं विजन नाही, आणि फॉलोअर्स माझा विकास झाला पाहिजे याचं त्याच्याकडे ध्येय नाही. केवळ राम जन्माला आला, तो हरणीच्या मागे धावला का सीतेला ब्लाऊज शिवायचा होता म्हणून, एवढ्या कामाला नाही. आणि आपण हेच लोकांना सांगलं म्हणून ही एडी लोक अशीच करीत राहिली. आम्ही कृष्ण कसा सांगितला, कपडे पळवणारा. आम्ही कृष्ण कसा सांगितला, 16,108 बायकांचा नवरा. मग आपल्याला बाकीची बोलतात ज्याच्या 16,108 बायका होत्या तो कधी देव असतो का? मग आपण पण बोलतो खरी गोष्ट आहे तुमची, 100% खरी बोला. अरे तो कृष्ण त्या काळामध्ये पंचरंगी क्रांती करतो. तो कृष्ण गोकुळामध्ये सोशल रेव्होल्युशन करतो. तोच कृष्ण वृंदावनामध्ये लिटरेचरची क्रांती करतो. तोच श्रीकृष्ण मथुरेमध्ये पॉलिटिकल रिव्होल्युशन करतो. अरे तोच कृष्ण जेव्हा मित्रांमध्ये असतो, आपल्या घरात असतो, तेव्हा कुटुंब संस्थेचा विकास करतो. आणि तोच कृष्ण जेव्हा राजा होतो तो तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन रिव्होल्युशन करतो. हा कृष्ण आम्ही सांगितलाच नाही, म्हणून आमच्या पिढीला कृष्ण कळला नाही. राम पण आम्ही काय सांगितला, राम पण आम्ही असाच सांगितला. आम्ही वयाच्या 10व्या वर्षी, तू कितीला आहे, तू
6वीला, सान 12 म्हणजे याच्या वयाचा राम असताना धनुष्यबाण घेऊन या जंगलांमध्ये हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी बाहेर पडला होता. धनुष्यबाण घेऊन ना आमची 10 वर्षाची पोरं हातात चड्डी घेतात आणि गाणी बोलत फिरतात, माझ्या पप्पाने गणपती आणला. म्हणजे याचा बाप गणपती आणतो, मग आमचा बाप का मारुती घेऊन येतो का? हे आम्ही आमच्या मुलांना सांगितलं नाही. अरे मुसलमानांच्या रॅलीमध्ये आमच्यावर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्याचे बॅनर घेऊन फिरणारी अशी जेव्हा पोरं आपण पाहतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं त्यांनी त्यांचे लीडर सांगितले, मग आम्ही आमचे लीडर का नाही सांगितले? इथे आम्ही कमी पडलो. म्हणून हनुमंत केवळ गदा घेतलेला असा हनुमंत नाही, त्याचे इतकं टॅलेंटेड पर्सन जगात नव्हता. तुम्हाला माहिती आहे हनुमंताला 11वा व्याकरणकार म्हणतात. 11वा व्याकरणकार म्हणजे ज्याची लँग्वेज, ज्याच्या भाषेवर एवढं प्रभुत्व होतं की त्याची भाषा त्या काळामध्ये म्हणजे रामराज्याच्या काळामध्ये सर्वोत्कृष्ट भाषा हनुमंताची होती, म्हणून त्याला भाषेचा निर्माता म्हणतात. 11वा व्याकरणकार. त्याचा एक एक सल्ला जर तुम्ही ऐकला तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर हनुमंतरायाला बुद्धिमत्तां वरिष्ठम म्हटलेलं आहे, म्हणजे बुद्धिमानांमध्ये सर्वश्रेष्ठ हनुमंत वरिष्ठ होते. कसे होते तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. हे जसं असं निघून गेलं जसं 40 आमदार पळालं होतं तसं. तुम्ही थोडस पुढे सरकले असतं तर बाकी जण जागा झाली असती. जाऊ दे, असू तिथंच बसा. लाईव्ह आहे का रे बाबा? लाईव्ह आहे का? मी दिसतो का? ब्राईटनेस वाढव, ब्राईटनेस वाढव, म्हणजे गोरा गोरा दिसतो ना मी. ओके ना? नाही तर काय झालं, मी कॅमेऱ्याच्या पुढे जात नाही नेते, पण माझा कलर हे डाऊन. त्या कॅमेऱ्यात फक्त कपडे दिसतात, त्याच्यामुळे मला होतो प्रॉब्लेम. विठाला विठाला. त्यामुळे हनुमंतरायाला आपण कोणत्या अंगाने पाहतो, हा हनुमंतरायाचं आपल्या समोर असलेलं चरित्र आहे. चरित्र अनेक प्रकारचे असतात. चरित्र ते असतात ज्यांच्या अंतःकरणामध्ये जगाला बदलवण्याची दिशा असते, आणि चरित्र त्यांना म्हणतात विठ्ठल. चरित्र ते असतात की कर्तव्याचं पालन करत असताना स्वतःच्या इच्छा आकांक्षा आपल्या कर्तव्यापोटी समर्पण करण्याची ज्याची ताकद आहे, चरित्र त्यांना म्हणतात विठ्ठल. चरित्र ते असतात की ज्याच्या मनाला दुसऱ्याच्या वेदना कळतात आणि आपल्या वेदना झाकून ठेवून दुसऱ्याच्या वेदना शमवण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला म्हणावं चरित्र विठ्ठल. म्हणून रामायणातून हनुमान काढून टाकला तर रामायणाला अर्थ उरणार नाही. जो रामाच्या हृदयात जाऊन बसला होता त्याचं नाव आहे हनुमान. हनुमान या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगू. हन म्हणजे हनन करणं, मान म्हणजे अहंकार. मीच कोणीतरी मोठा आहे, मीच कोणीतरी कीर्तनकार आहे, मीच कोणीतरी वादक आहे, मीच कोणीतरी गायक आहे, मीच कोणीतरी भजनी बुवा आहे, याला म्हणतात मान. आणि त्याचं हनन करणं हे ज्याने केलं त्याला म्हणतात हनुमान विठ्ठल. तुम्ही हनुमंताच्या अख्ख्या रामायणामध्ये हनुमंताला विचारा की तुझी आयडेंटिटी काय आहे, व्हॉट इज युअर पोझिशन, तू कुठल्या पोझिशनवर आहे, तेव्हा हनुमंतराय स्वतः सांगतात रामदूत अतुलित बलधामा. मी स्वतः कोणीच नाही, मी फक्त रामाचा दूत आहे आणि हीच माझी ओळख आहे विठ्ठल. म्हणजे स्वतःचा मान, स्वतःचा सन्मान, स्वतःचा अहंकार भगवंताच्या चरणी समर्पित करणं हे ज्याला जमलं तो हनुमान होतो. आणि जो हनुमान होतो तो भगवंताच्या हृदयात जाऊन बसतो. तुम्हाला उदाहरणं माहिती आहेत बरीच. तुमच्याकडे रामायणाच्या कथा होतात, भागवताच्या कथा होतात. पण तुम्हाला माहिती असेल जेव्हा सीतेनं हनुमंताला काहीतरी द्यायचं ठरवलं आणि रामाचा सल्ला घेतला की युद्धामध्ये आपल्याला मदत करणारा हनुमान आहे, त्याला आपण काय दिलं पाहिजे,
तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र सीतेला सांगतात, सीता अरे हनुमंतरायाच्या कार्याची परतफेड एखाद्या वस्तूनं होणार नाही. माझ्या अंगाची चामडी काढली, त्या चामडीचे जोडे शिवले आणि त्या चामडीचे जोडे शिवले आणि ते जोडे जरी हनुमंताला घालायला दिले ना तरी हनुमंतरायाचे उपकार फिटणार नाही. एवढी मोठी उंची रामायणामध्ये ज्याची आहे त्याचं नाव हनुमान आहे. आणि एवढं असून देखील जो रामाच्या शब्दाच्या बाहेर नाही त्याचं नाव हनुमान आहे. एक छोटस उदाहरण सांगतो ऐका. वाल्मिकींनी रामायण लिहिलं होतं आणि नारद महर्षींना रामायण वाचायला बोलवलं. नारद महर्षींनी रामायण वाचलं आणि नारद महर्षी हसायला लागले. ते म्हणाले वाल्मिकींना, तुम्ही लिहिलेलं रामायण आहे खूप छान आहे, पण हनुमंतांनी लिहिलेलं रामायण हे तुमच्यापेक्षा छान आहे. वाल्मिकी ऋषींना आश्चर्य वाटलं, हनुमंतांनी कोणतं रामायण लिहिलंय? त्यांनी म्हटलं, तुमचं रामायण छान आहे पण हनुमंतांनी लिहिलेलं रामायण हे तुमच्यापेक्षा सुंदर आहे. वाल्मिकी ऋषींना वाईट वाटलं, ते रडू लागले. ते म्हणाले, मग माझ्या रामायणाला कोण विचारेल? नारद महर्षी निघून गेले. हनुमंतराय कद्रुवनामध्ये होते. तिथं त्यानं एका दगडाच्या शिळेवर रामायण लिहिलं होतं आणि ते भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करत होते. वाल्मिकी ऋषी तिथे गेले आणि वाल्मिकीनं पाहिलं, त्या दगडावरचं त्या शिलेवरचं रामायण वाचलं आणि वाल्मिकी ऋषींच्या डोळ्यामध्ये आशेवा आले. आणि माझ्याही शोकांपेक्षा अस्खलित श्लोक या रामायणामध्ये लिहिलेला आहे. माझ्याहीपेक्षा सुंदर रामाचं वर्णन या शिलेवर हनुमंतरायाने केलं नाही. आता माझं रामायण कोण वाचेल? म्हणून त्याच ठिकाणी वाल्मिकी ऋषी रडत बसले. हनुमंतराय आले, त्याने विचारलं, का रडताय तुम्ही? त्यांनी म्हटलं, हनुमंता तुझं रामायण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी वाचलंय, पण आता तुझं रामायण श्रेष्ठ आहे, मग माझ्या रामायणाला आता कोण वाचेल? एवढा शब्द हनुमंताने ऐकला. ती शिळा खांद्यावर घेतली, दुसऱ्या खांद्यावर वाल्मिकी ऋषीने बसवलं, समुद्रात गेला आणि समुद्रात ती शिळा फेकून दिली. वाल्मिकी ऋषी म्हणतात, हनुमंतराय तुम्ही काय केलं? तेव्हा हनुमंताचं उत्तर आहे का? हनुमंतराय म्हणाला, माझ्या रामापेक्षा माझं कार्य फार मोठं नाही. माझ्या रामाचं कार्य जगात टिकावं यासाठी माझं कार्य कसं असलं तरी मी रामाच्या चरणी समर्पित करायला तयार आहे. याला म्हणतात हनुमंतराय. विठ्ठल स्वतःचं लिहिलेलं रामायण हनुमंतानं समुद्रामध्ये बुडवून टाकलं. म्हणजे माझ्या रामाच्या नामापेक्षा माझं कार्य किती मोठं नाही. मी स्वतःला प्रेझेंट नाही करत. आता काय झालं, सगळेजण सगळ्याच ठिकाणी म्हणजे गावात 2-4 कार्यकर्ता असतात, त्यांना वाटतं आम्हीच सत्ता चालवतो. त्यामुळे ते पुढे का कोणीतरी बोलावं आम्हीच करतो. बचत गटातल्या 2-4 बायका असतील तर त्या पुढे तेच असतात. जसं का खजिनदार पण हीच, अध्यक्ष पण हीच, सगळ्यात तुझ्या मर्यावर ठेव जाऊ दे माझ्या. ही आपली लोक आहेत ना, तुम्ही पहा. तुम्ही मुसलमानांकडे जा, खटपटी आहेत का त्यांच्या? तुम्ही गुजराती मारवाड्यांकडे जा, खटपटी आहेत का त्यांच्या? तुम्ही जैन लोकांकडे जा, पारसी लोकांकडे जा, खटपटी आहेत का त्यांच्या? आणि आपल्या 1756 खटपटी. म्हणून आपला विकास नाही. जागा आपली, वस्तू आपली, प्रॉपर्टी आपली, पोझिशन आपलं, पोझिशन आपलं, तरी आपण भिकमंगे. याचं एकमेव कारण ते. तुम्ही कुठेही जा, सामान्य माणसाचा विकास झाला ना, कारण तो सामान्य माणूस असामान्य बनण्याचा त्यांनी कधी प्रयत्नच केला नाही, म्हणून त्याचा विकास नाही. विठ्ठल हे आम्हाला हनुमंतांनी शिकवले. स्वतःच्या स्वप्नांच्या कक्षा उंच करा. हे लहानपणी हनुमंतांनी शिकवलं. लहानपणी तू कितीला रे? 6वीला. व्हेरी गुड. 6वीला तर एवढं मोठं टोंगे हरकत दिसतो. 6वीला त्या असू दे, हरकत नाही. साहेब तुला काय व्हायचं आयुष्यात? डॉक्टर, इंजिनियर, काय? त्याने अजून ठरवलं नाही. त्याचं म्हणणं इथं रेल्वे चालू झाली का मग मी ठरवीन काय करायचं. बरोबर आहे. हनुमंतरानं पाळण्यामध्ये ठरवलं होतं की मला सूर्याला धरायला जायचे. खरी गोष्ट कोणी गोष्ट आहे? पाळण्यात सूर्य घाबरला, हा कोण आलाय? शेवटी सूर्याने इंद्राला फोन केला की भैया अब बचाओ, ये तो मेरी टपरी भी जेसीबी को उठा के लेके जाएगा.
मग इंद्राने वज्र फेकलं तेव्हा हनुमान खाली आला. पण सूर्याला घाबरायला ध्येय एवढी मोठी पाहिजेत ना, ध्येय एवढी मोठी ध्येय पाहिजे की आकाशाला गवसणी घालले की उंच ध्येय तुमचे असतील ना तर तुम्हाला यश मिळवायला हरकत नाही. शिवाजी राजाचा पहा, अरे पुरंदरचा तह झाला, 23 किल्ले मोगलांना द्यायला लागले तरी शिवाजी राजा डगमगला नाही. शिवाजी राजा आपल्या सैनिकांना सांगतो, अरे थकान महसूस मत करना, उड़ान भरना बाकी है, अरे जमी खत्म हुई तो क्या हुआ यारो, आसमान तो अभी बाकी है. याला म्हणतात ध्येय. आता इथं ध्येय कोणच्याच कडे नाही आपल्या पोरांकडं, नाही पोराच्या मम्मीकडं. मम्मीचा जीव चाललाय, कधी एकदा मेकअप करते, सेल्फी काढते आणि स्टेटसला ठेवते. हो, ते पोरगं पाळण्यात रडायला लागलं की आपली बाई त्याच्या हातात मोबाईल देते आणि तो पण तोंडा मोबाईल घेतो आणि गप्प बसतो. आम्ही पुस्तकं द्यायला तयार नाही. ब्राह्मणाचं लेकरू जन्माला आलं तर त्याच्या 7व्या वर्षाला त्याची मुंज केली जाते, त्याची शेंडी ठेवली जाते, त्याला वेदाची दीक्षा दिली जाते. आणि आपला 7 वर्षाचा पोरगा हातात चड्डी घेऊन अख्ख्या गावात गाणी बोलत फिरतो, झंडूबाम संघासाली जाव. हा, तिकडे गेलो, पाणी नेलं, वतून दिलं, दगडीत केला काम. विचार नाही. हनुमंतराचं चरित्र पहा, लहान वयात सूर्याला धरायला गेलेलं त्याचं अद्वितीय अलौकिक चरित्र, त्याचं नाव हनुमान आहे. विठ्ठल तुकोबाराय भक्ती कशी करावी हे कोणाला विचारतात? हनुमंतराला. ते हनुमंताला सांगतात, हनुमंता तू भगवान प्रभू रामचंद्राला आपलंसं करून घेतलंस, मला सांग मी कोणत्या वाटेनं जाऊ की जी वाट मला माझ्या रामापर्यंत घेऊन हे सुभाटा मला देवापर्यंत जाणारी डिरेक्शन सांग. कोणत्या वेनी मी देवापर्यंत जाऊ, कोणत्या डिरेक्शन मी जाऊ जिथे मला माझा राम मिळेल. इतकी उंची त्या हनुमंताची आहे आणि त्याचा आज उत्सव आहे. विठ्ठल हनुमंताला बलवान म्हटलेलं आहे. तो बलवान आहे, तो बुद्धिवान आहे. हनुमंत बुद्धिवान किती माहिती तुम्हाला? एक साधं उदाहरण सांगतो. किती बुद्धिवान आहे हनुमंतराय. अशोक वाटिकामध्ये सीता मैया होती, आपको मालूम है. अशोक वाटिकेमध्ये सीता मैया होती आणि हनुमंताला रामाचा निरोप घेऊन तिला भेटायचं होतं. हनुमंत डायरेक्ट बोलला नाही सीता मैयाला की मी हनुमान आहे, कारण डायरेक्ट बोलला असता तर सीतेला वाटलं असता हा रावणाचा कोणीतरी राक्षस आहे, कोणीतरी रूप घेऊन. कारण तिने वानरं पाहिलं नाही, म्हणजे हनुमंतराला पाहिलं नव्हतं. मग हनुमंताने काय केलं, तो झाडाच्या पाठीमागे बसला. झाडाच्या पाठीमागे बसून सीता मैयाच्या कानावर ऐकायला जाईल इतकं सुंदर रघुकुलाच्या राजांचं वर्णन करू लागला. सुंदर रीतीनं रघुकुल की रीत सदा चली आई, प्राण जाए पर
दिसतो, म्हणजे आपल्या माहेरचा दिसतो. मग ती त्याच्याकडे पाहत राहिली. हनुमंतराय तुनु तुनु उड्या मारीत तिच्याकडे गेला आणि सांगितलं, माते मी तुमच्याच पतिराजांचा स्वामी आहे. मी माझ्या रामाचा निरोप घेऊन तुझ्याकडे आलो. कारण तिला असं कळलं की याला कसं माहित एवढी नावं आमच्या कुटुंबातली, बरोबर आहे की? कारण बेतोड्याला फशी दिले, दातिवलीला सुमन दिले आहे की नाही, आणि कुसुम कुठं दिले, आगासंडा दिले. मग याला ही नाती माहीत कशी? याचा अर्थ नक्कीच आपल्याकडचा आहे बा. खरी गोष्ट गोष्ट हा, याचा अर्थ असा आहे, ही जी मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, तो मानसशास्त्रीय दृष्टिकोन हनुमंतरायाकडे होता. म्हणून हनुमंतराय ग्रेट आहे, प्रचंड मानसशास्त्रीय हनुमंत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हनुमंताचे एक 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 तुम्हाला किती कहाण्या सांगू. माझ्याकडे वेळ कमी आहे, नाही तर मी अख्खा रामायण सांगला असता. पण आता इथे आपण आहे ना 7 दिवसाचं छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र सांगू तरुणांसाठी. मी येईन 2 महिन्यानंतर मी येईन आणि इथे चरित्र सांगू आपण. जागा मला छान आवडली आणि गावातली मुलंही मला फार छान आवडली. हा, सगळ्या मुलांना घेऊन जातो आणि इथे इंद्रप्रस्थ हॉटेल आहे, त्याच्यात नेऊन बसतो. नाव सांगल्या गुदगुल्या झाले बाबा. म्हणजे लड्डू फुटा तो लड्डू फुटा. मला एकाने विचारलंय, महाराज आमच्याकडची पोरं सुधरत का नाही? मी मला कशी सुधारतील? 2 मिनिटाच्या अंतरावर जर लेडीज बाहेर आहेत तर पोरा का घंटा सुधारतील? पोरं बिघडवण्याचं कारखान्यात जर आजूबाजूला असतील तर ती मुलं सुधारायची कशी सुधारतील मला तुम्ही सांगा. त्यामुळे तुमच्याकडे सुधारणे नाही. जर तुम्हाला सुधारायचे असेल तर उपाय एकच आहे, काळ्याचं जेवण ठेवायचा, त्याच्यात उंदराचा औषध टाकायचा आणि तुझ्या सगळ्यांच्या टांगापलटी भरा फरार करा. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की आमची आत्ताची पिढी आम्ही वाचवली पाहिजे. जर तुम्ही आत्ताची पिढी वाचवलेली ना, भविष्याच्या काळात या उंच उंच इमारती होते आणि या उंच उंच इमारती माझ्या गावाची संस्कृती, माझ्या गावाचा धर्म, माझ्या गावाच्या परंपरा, माझ्या गावाचे रीतिरिवाज, माझ्या गावाची नीतिमत्ता खलास होऊन जाईल आणि तेव्हा मी नसणार आणि माझं गावही नसणार. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या, गावाचा विकास कसा होईल याचा विचार करा. कोणी बिल्डिंग बांधली तर मला 2 BHK फ्लॅट द्या, याचा विचार तुम्ही करा. छानपैकी किती सुंदर. मग अशा हरिपाठ करणारे तुम्ही असे तुम्ही होता सगळ्यात वा, मस्त हरिपाठ केला बघा. छान आवडलं मला. हो, मला माहित असतं तर मी गुजरातला गेलो असतो, 70 रुपयाच्या साड्या घेऊन आलो असतो आणि त्या तुम्हाला द्यायला. हो, आता हे नेते लोक साड्या वाटतात ना, काय महिला घ्यायला जातात, त्या साड्या घ्यायला महिला अशा जातात, अशा टेम्पोत बसतात 34 जणी. हा, जसं का पोल्ट्रीच्या कोंबड्या भरल्यात अशा. तिथं जाणार, 70 रुपयाची साडी घेणार आणि तिला 2 भोका असलं का त्याला शिवाय देणार. त्याला काय म्हणणार माहितीये का, हा तो नेता काय आम्हाला काय भिकमंग समजतो का? आणि मग तू जर एवढी करोडपतीची बायको होती तर त्याची 70 रुपयाची साडी घ्यायला गेलीस कशाला? आता तुमची डोकी ठिकाणावर आहेत की नाही? आणि अख्ख्या ठाणे जिल्ह्यातलं नेता बाहेरचे ना, आपली पोरं फक्त झेंडा घेऊन त्यांच्या मागे. आवाज कुणाचा? आणि एक बियरची बाटली पाजली तर पोरं गाडीच्या टपावर चढून बोलतात, अरे येऊन येणार कोण? आणि गाडीतला साहेब म्हणतो, लेका इलेक्शन झाल्यावर तुला विचारतो कोण सांग. आता आपल्या तरुण पोरांचा एकच धंदा आहे, फक्त क्रिकेट. मोठ्या मोठ्या बक्षिसा आणायच्या आणि त्या देवलात ठेवायच्या. म्हणजे बक्षिसा राखायला कोण? हनुमान. अरे धंदा करा, व्यापार करा, दुकान टाका, उसाचा चरखा टाका किंवा रविवारच्या बाजारात 10 रुपयाला 3 चटके विका. काही पण करा, पण मार्केटवर आपलं राज्य ठेवा. आपण म्हणतो बांगलादेशी आमच्याकडे आले, आपण म्हणतो अफगाणी आपल्याकडे आले, आपण म्हणतो इराणी आपल्याकडे आले आणि येतील नाही तर काय? आपण अख्खा मार्केट त्यांच्या ताब्यात दिला तर आता तर बांगलादेशी आले, काही दिवसात पाकिस्तानी येतील आणि ती येताना सरळ येणार नाही, स्टेनगन घेऊनच येतील. हा, कारण आपल्याकडे कसं आहे, दत्ताला रेमटवला का सख्या फलतो, सख्या उलट म्हणतो, पक्का रेमटव त्याला. आम्ही एक नाही ना. आम्ही कधी जागे होतो माहितीये का? आमच्या एखाद्या मुलीवर कोणी बलात्कार केल्यानंतर
आम्ही कधी जागे होतो माहितीये का? एखादी बाई देवळात जाऊन तो पुजारी तिच्यावर बलात्कार करतो, तिला कुठेतरी गटारात टाकून देतो आणि मग आमचा धर्म जागा होतो. आम्ही कधी जागा होतो माहितीये का? एखादी बदलापूरला छोट्या मुलीच्या अंगाचे लचके तोडले जातात, तिचे तुकडे केले जातात, ती बातमी आम्हाला व्हॉट्सअपला येते आणि मग आम्ही जागे होतो. पण आमचं जागा होणं फक्त व्हॉट्सअप पुरतं असतं. गर्व से कहो हम हिंदू आहे आणि कीर्तनाला यायला सांगलं का त्याने. धर्म जगायचा असेल तर आम्ही बाहेर पडलो पाहिजे. हे टी शर्ट हे सगळे राजसाहेब ठाकरेंसारखे आहेत. त्यांचा म्हणे एकही शिकणे आलं तरी चालेल, पण अख्ख्याच्या अख्ख्या शिकूया करायच्या. तो नाका तोडायला म्हणजे तोडाचा एकच वादा. दादाची विचारायची मला पण इच्छा होती आमदार व्हायची, पण लय पैसे लागले. आणि पैसे दिल्याशिवाय कार्यकर्ता हलत नाही. हो, कार्यकर्ता इलेक्शनला बघा ना तुम्ही, त्या बूथच्या जवळ जातो आणि नुसता हले डुले झेंडूची फुले. तो साहेब म्हणतो का रे काय झाला? पण तो कोणची रात्री प्याला त्याच खरं नाही बाबा, आहे की नाही? बटन कोणचा दाबलं? त्याच्यामुळे आणि आपल्या लोकांना ना फुकट खायची सवय आहे. सगळ्यात फुकट पाहिजे त्याला, सगळ्यात गॅसचा पण भाव कमी पाहिजे, सगळं फुकट पाहिजे. हो, आता 2100 यांच्या खात्याला येते, झोपणार नाही याच्या 8 दिवस. हो, 50 जणीने फोन करतील, तुझ्या आले का रे? तुझ्या आले? तुझ्या आणि योजना चालली बाबा. अख्खा सरकार आला लाडक्या बहिणीवर. साधी गोष्ट आहे का? याच्या पुढे लाडका भाऊ काढला तर सरकार आलाच म्हणून समजा. पण नशीब आले का तुमच्या खात्याला पैसे? येतील. आता 2100 टाकणार आहे, पुढे 4200 सांगितलं मी त्याला. हो, फडणवीस साहेबांना मी फोन करून सांगा का माझ्या बायकोच्या खात्याला 4200 टाका, बाकी त्यांचे 2100 टाकले तरी हरकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. काही योजना असतात, पॉलिसी असतात, प्लॅन्स असतात, हरकत नाही. पण आम्ही देशाला काय देतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. मी माझ्या देशाला काय देतो? माझ्या देशाच्या विकासासाठी मी काही करतो का? जर मला माझ्या देशाकडून एखाद्या विकासाची अपेक्षा आहे तर माझाही देश विकसित झाला पाहिजे. याच्याकरता मी काय दिलं पाहिजे? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, स्वाभिमान असावा लागतो. तो स्वाभिमान आपल्याला हनुमंतरायाकडे पाहून मिळेल. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. हनुमंतरायाने जेव्हा काम दिलं लंकेमध्ये जाऊन सीतेचा शोध घेण्याचं, नीट ऐका तरुण मुलांनो. हनुमंतराय निघाल्यानंतर हनुमंतरायाला थांबवण्यासाठी, त्यांची परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे ऑब्स्टिकल त्यांच्या समोर स्टँड केले. समुद्रातून मैनाक पर्वत बाहेर आला, सोन्याचा पर्वत होता. तो पर्वत म्हणाला हनुमंतरायाला, आराम कर थोडा वेळ. कशाला चाललायस? दमला असशील, आराम कर. हनुमंतराचं उत्तर आहे, मी माझ्या रामाचं काम करायला चाललो आहे, मला आराम हराम आहे. याला म्हणतात कर्तव्याची जाणीव. विठ्ठल आणि हे जिथे आहे ना तिथे राम राज्य आहे. आणि हे जिथं झालं तिथं स्वराज्य निर्माण झालं. तानाजी मालुसरे अशाच आपल्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिका बघलेत दाबून कोंढाणा किल्ला लढाईला जातो आणि त्या ठिकाणी हनुमंतासारखं समर्पण करतोय. साधी गोष्ट आहे का महाराज? हे चरित्रातून हे शिकायचं आहे.
त्यामुळे आता तुम्ही घरी गेले ना, नवरा झोपला असेल, हात मारा त्याच्या उठवा, त्याला एवढे टोंग्या बोलतो, बोल जय श्रीराम. हा बोलायने का लगेच मान धरा त्याच्याशी. केलं कर्तव्याप्रती आम्ही एक्सलंट टाकलो पाहिजे. कर्तव्याप्रती आम्ही एकदम जागरूक असलो पाहिजे. हे आमचं कर्तव्य आहे. ड्युटी इज डिलाइट. ते कर्तव्य आम्ही, हे हनुमंत आहे ना, हे कॅरेक्टर फार वेगळं आहे महाराज. इतकं सुंदर चरित्र, इतकं सुंदर चरित्र. तुम्हाला माहिती आहे का, हनुमंताना लंकेमध्ये जाऊन, म्हणजे पॉलिटिकल किती स्ट्रॉंग असेल हनुमंत, लंकेमध्ये जाऊन लंकेतल्या लोकांची मनं जिंकली होती. ते लंकेतली लोक म्हणायची, हे छोटा भैया, छोटा राजकुमार है. हा आर पाटील तेवढेच होते असे, पण सगळ्या महाराष्ट्राचे चरित्र होते. तसं बसा रे बसा, बस ना, 100 रुपये देईन. तो बोल मीच लपत देतो तुला, काय एखादी हे पोरं लय लबाड. पोरात घरी येऊन मम्मीला सांगतात, आई आई पप्पाच्या गाडीवर मावशी दिसली होती. मग मम्मी म्हणते, येऊ दे तुझ्या पप्पाला संध्याकाळ दाखवतो. हो, ती एका पोराने दुसऱ्या पोरला पक्का कुठला. तो म्हटलं बघ मला मारू नको, मी शाप देईन. तरी तो पोरगा मारित होता. याने त्याला शाप दिला, तुझा बाप मारल. त्याचा बाप खरीच मिळाला. मम्मीला वाटलं आपला पोरगा काल्या तोंडाचा आहे. तिने पण त्याला पक्का कुठला. तो म्हणतो बघ मम्मी मला मारू नको ना, तर मी तुला पण शाप देईन. त्याने मम्मीला पण शाप दिला, तुझा पण बाप मारल. त्याचा पण बाप मिळाला. बापाला वाटला पोरगा लईच काल्या तोंडाचा निघला, तरी त्याला जंगलात नेला, पक्का कुठला. हा पोरगा बापाला म्हणतो बघ पापा मला मारू नको ना, तर मी तुला पण शाप देईन. तरी पापा कुठीच वाटाला. त्यांनी पोराने पापाला शाप दिला, आता माझा बाप मिळाला. त्यांच्या शेजारचा मेला. कळलं तुम्हाला? नाही कळलं? घरी जाऊन गणित सोडवा. सर्व महत्वाचा मुद्दा असा, ते काय गणित असतात ना, ती नंतर सोडवायचे असतात. इथं हा कशा आता आताच्या महिला हुशार आहेत, टॅलेंटेड आहात तुम्ही. हो, आणि त्यांना अपेक्षा पण आहेत. एक बायको म्हणाली नवऱ्याला, मला असं काहीतरी गिफ्ट आहे ना की जे अगोदर कोणी पाहिलं नाही. नवरा मेट्रो मॉलला आला, पाहिला, त्याला भेटला नाही. पुन्हा नवरा घरी आला, बेतोड्यातला एक नवरा माणूस भेटला त्याला. त्याला म्हटलं काय झालंय? तो म्हणतो बायकोला गिफ्ट द्यायचे, काय देऊ काय कळत नाही. तो म्हटलं आपल्या गावात सर कुंभाराकडे आहे, 25 रुपयाचा मडका घेतला, त्याच्यात आग्याच्या माशा भरल्या. यु नो आग्याच्या माशा, देर वॉज व्हेरी ब्लॅक and when she is cutting is very zooming. हिंदी कळते ना माझी? आता काय, आता तुम्ही हिंदी आपल्या मराठी बायका हिंदी बोलतात. मैं कपडे धोने को नदी पे गई, पानी में पाय बुरवा तो पानी गारगार लगा, मैं पटापटा कपडे धोके. हो, यूपी बिहार तो भैया आलेगा, आपली बाई म्हणजे भैया इतना दूध पातळ पातळ काय को आता है? तो भैया म्हणतो मस्त पाणी ज्यादा पिता इसलिए पातळ पातळ. चला महत्वाचा मुद्दा असा म्हणजे ना, पण नाव काय रे? वंश. हो, हरिनाथ. या मांजरीच्या खात्याला पैसे आलेले दिसत नाही. ती बँकेत चालले KYC करायला. तिच्यावर पण कोणतरी पाणी वाटलेलं दिसलंय. मी तिने अर्धा लिटर दूध पिले असेल तर तिच्यावर तिला त्रास दिला असेल याला. विचारी इथे मस्त आहेत. मगाशी 2-4 कुत्री फिरत होती, आता मांजरं फिरत्या. हो, जरा टाइम वाघ यायचा. हो, काय भरोसा आहे एखादा फुल साईड होणी आला, मानवात आला, कुठे बाबा कुठे बाबा दाखवा, त्या मला रेवतो. वाघांचा काय भरोसा आहे का? हा, ते मी एक कीर्तनात उदाहरण ऐकलं होता. एक दारुड्या मित्राने म्हणतो मी तुम्हाला पार्टी देतो. तो म्हटला का? माझ्या घरी बोकड आहे. तो रात्री 1:30 वाजता गेला, गोठ्यातला बोकड घेतला, निघून गेला. सकाळी आला, बोकड तिथंच होता. बायको म्हणते रात्री 1:30 वाजता तुम्ही कुत्रा घेऊन कुठे गेला होता? याचा अर्थ याही बोकड समजून कुत्राच नेला. ते काय भरोसा नाही. तर तुम्हाला समजतो, तर त्याची बायको म्हणे मला असं काहीतरी गिफ्ट द्या, ही युनिक असेल. मग दारुड्यांनी नेला गावातल्या याच्या कुंभाराकडे. 25 रुपयाचा मडका घेतला, त्याच्यात आग्याच्या माशा भरल्या. आग्याच्या माशा. त्याला कलर बिलर लावून बायकोला भेट दिला. बायको म्हणजे अय्या वाव, दिस इज व्हेरी ब्युटिफुल. लगेच तिने सेल्फी काढला, स्टेटसला ठेवला. लगेच तिच्या मैत्रिणीने पाहिला, आगासांची सुनंदा. तिने लगेच खाली कमेंट केली, वाव दिस इज व्हेरी ब्युटिफुल. ते व्हॉट्सअपला नाही का पावली बिवली असतात ती 2-4 टाकली. दातिवलीची होती कुसुम.
पुसून पण म्हणाली, अगं तुझ्या नवरा तुला गिफ्ट देतो, माझा पक्का भीक मागेल अशी बोलली ती. तर अजून 2-3 जणी मग लगेच ही त्यांना म्हणाली, तुम्ही पण या, पहा माझ्या नवऱ्याने मला काय गिफ्ट दिलं. बरे या दोघी चौघी आल्या नाही, 8-10 जणी घेऊनच आल्या. मग पोहे बियाचा कार्यक्रम झाला. मग ही म्हणते, दाखव ना त्या नवऱ्याने तुला काय गिफ्ट दिलंय. मग तिने दाखवला. मग दातिवलीची होती ती म्हणाली, कसं वाचतं काय. तर मग ही म्हणली, हलवून बघ त्याला. तर हलवला तर आतल्या माशाला वाटलं बँक उघडली. तर मग त्या हुं करायला लागल्या. अय्या आगासनची अंगणवाडीची मॅडम होती. ती म्हणाली, काय ग मला असं वाटतं याच्यामध्ये काय असेल. दुसरी म्हणाली, आपण खोलून बघू. तिथे 2-3 म्हातारी माणसं होती. या बायकांनी त्यांना सांगितलं, तुम्ही बाहेर जा, आम्हाला भजन बोलायचं याच्या तालावर, आणि जाताना दरवाजा लावून घ्या बाहेरून. त्याला बोलतात दुष्काळात 17वा महिना. बाहेर जाऊन कडी लावून घ्या. बाहेर कडी लावली बाहेरून. आणि मग एक जण म्हणाली, काय ग आपण याला खोलून पाहायचं का, याच्यामध्ये काय आहे ते. आता त्याच्यातल्या आग्याच्या माशा शांत बसल्या होत्या, कारण त्यांची केवायसी झाली नव्हती आणि शिंदे साहेबांचे पैसे त्यांच्या अकाउंटला पडले नव्हते. तर मग त्या म्हणाल्या, केवायसी करताव कधी पैसे काढताव कधी. आणि जसा हिने ब्लेड मारली तशा सगळ्या बाहेर आल्या. सगळ्या एकनाथराव शिंदेच्या बहिणी त्यांच्या तावडीत भेटल्या. मग माशा त्यांच्या चावल्या. अरे आतून आवाज येतो, मेले मेले. लगेच बाहेरचे म्हातारे बोलले, आता गवळण सुरू होईल. आता गवळण सुरू. कसली गवळण ना कसला काय. आतमध्ये येऊन पाहत होतो, सगळ्या पुतण्याच्या चुलात बहिणी झाल्या होत्या. हुशार लोक झाले. त्यामुळे जाऊ द्या, सुद्धा आपल्याला काही वेळ नाही. आय हॅव नो टाइम. नेक्स्ट टाइम पुन्हा येईन मी पुन्हा येईन. मी जिंदगीतून पहिल्यांदा लवकर आलो होतो, शपथ बस. तसे आम्ही लोक लवकर येत नाही, कारण आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणंच नाही ना. कीर्तनाच्या वेळेत यायचा, कीर्तन झालं का घरी निघून जायचं. म्हणून महाराष्ट्र आहे तिथंच आहे. पण मी मगाशी आलो, तुमच्या गावातल्या सगळ्या तरुणांशी बोललो, छानपैकी त्यांच्या बरोबर माझी डिबेट झाली. आणि मग त्यांना तुमच्या मंदिराबद्दल किती आस्था आहे, त्यांना तुमच्या गावाच्या संस्कृतीबद्दल किती आस्था आहे, त्यांना तुमच्या गावाच्या पिढीबद्दल किती आस्था आहे, त्यांना तुमच्या गावाच्या धर्माबद्दल किती आस्था आहे, त्यांना तुमच्या गावाच्या नीतिमत्तेबद्दल किती आस्था आहे, हे मला कळलं. हा फरक असतो. मग कीर्तनकरांनी येऊन गावातल्या लोकांबरोबर डिबेट केली पाहिजे. हो, फक्त तुम्ही मधीत भजन सुरू केला त्याने मला आवडला. तर आता मला 1.5-2 तास भेटलं असतं, असा रेमटवला असता मी या लोकांना. लगेच ते बोलले असते, पुन्हा योच बाबा पाहिजे. मग मी विसरलो नाही भजनात सगळा. मी अभंग आता दुसरा घेतला इथं आलो. मी बोललो, याही पण शरण हनुमंत देऊन हनुमंताला वैताग दिलाय, मी पण वैताग देतो. जाऊ दे मुला, काय मी फ्रेश होऊन राहतो मस्तपैकी. मी मस्त पायिकेपणे ज्योतिरा सिद्धांत हा तरुणांसाठी अभंग घ्यायचा होता. पण ते तरुण दिसतच नाही, कुठे मेलो तेच करतात. ते गावाघरात असतील, रेंज असेल त्यांना फुल. आणि मग तिथून ते गर्लफ्रेंड बरोबर बोलत असतील, डार्लिंग वेअर आर यू. ती म्हणत असेल, आय एम इन किचन. पण ती बोलत, तू कुठे आहे. तो म्हणतो, मी कीर्तनात आहे. ती बोलत असं, अय्या तू पण आध्यात्मिक आहेस. हा सांगत असेल, आमच्या 7-7 पिढ्या कीर्तनात खपल्या. म्हणजे त्याचा म्हातारा इथं, तो तिकडे ऑनलाईन बघा. मुसलमानाचा 3 वर्षाचा पोरगा नमाज पडतं. 3 वर्षाचा पोरगा टोपी घालतं. आपल्या 18 वर्षाचा टोनग्याला गण लावता येत नाही. हे किती मोठी शोकांची काय मारा. हे बदललं पाहिजे, 100% बदललं पाहिजे. तुम्ही त्याचा आग्रह केला पाहिजे. तुम्ही त्यासाठी आपण कोणीतरी चेंज झालो पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या पिढीला सांगितलं पाहिजे. ते तुम्ही सांगा. आणि इकडचा परमर्थ चांगला आहे. सावलाराम बाबा, वामन बाबा, अजून कोण, वासुदेव बाबा. उद्या मी मेलो, मी पण बाबा, कोण खबर आले. पण या लोकांनी चांगलं केलेलं आहे. त्यामुळे आज परमार्थ इथे टिकून आहे. माणसं चांगली आहेत. ते राजेंद्र पाटील साहेब भोपरचे, ते काल परवा आमच्याकडे येऊन आदिवासी वाड्यांमध्ये ताटं वाटून गेले. हो, मी पण गेलो होतो त्या कार्यक्रमाला. मी पण 2 ताटं नेली असती तर बरी झाली असती, पण मला घाई होती. तुमच्या इथे बेतोड्याचे बाबा, काय नाव तुझं बाबा, दिलीप महाराज. तरी मला 4 वर्षापूर्वी गुरुकुलला मदत केली होती. 4 वर्षापूर्वी. आता तुम्ही पण करा. गळ्यातले गंठणी आहेत ते मला बाजूला ठेवा. गमत केली दिसतो ना रे मी. जरा असं क्लोज करा. याने पण दाखव. नाही तर 2 तास मी पक्षीचे लोक असतील किंवा कोणी होणार नरेंद्र मोदी बाबा, बरे काय. गमत केली. लाईव्ह आहे त्याच्यामुळे भीती वाटते बोलायला. हो, इथे एका टायमाला मुंडे साहेबाला
दुसऱ्या टायमाला आपली काय गोष्ट मीडिया बेकार आहे म्हणून मी टीव्हीला माझं कीर्तन टीव्हीला तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं. खरं म्हणजे मला नागराज मंजूने त्या परशा पिक्चर मध्ये गेला होता पण मी गेलो नाही. मी म्हणलो नको आजची गोरी मी काला आहे. गंमत केली तुमची. सगळ्याच गोष्टी अशा लगेच घ्यायच्या नसतात त्याच्या काहीतरी गोष्टी सोडून पण द्यायच्या असतात. शेवटी लोकांबरोबर संवाद साधताना लोकांच्या मनाशी खेळावं लागतं. ते एकदम मन जिंकलं की मग लोकांना आपण जे सांगू ते लोक ऐकतात. असू दे मला हनुमंतराय सांगायचं आहे म्हणून हनुमंतरायाचं वर्णन जर तुम्ही पाहिलं तर हनुमंतराय मैनाक पर्वत आला. हनुमंतराय तो मैनाक पर्वत म्हणाला की तू थोडा आराम कर. हनुमंत म्हटलं नाही मला माझ्या रामाचं काम करायचंय. पुढे सुरिका मिळाली. सुरिका म्हणाली हनुमंतराय माझं ऐक तू थांब. तो म्हटलं मी थांबणार नाही. पुढे लंकिनी मिळाली. ती म्हणाली थांब. हनुमंतराय थांबला नाही. हनुमंतराय म्हणतो जोपर्यंत मी माझ्या रामाचं काम पूर्ण करत नाही तोपर्यंत मी आराम करणार नाही. याला म्हणतात प्रयत्नवादी हनुमान. याला म्हणतात प्रयत्नवादी हनुमान. हा जर आमच्या तरुणांनी अभ्यास केला तर आमच्या तरुणही प्रयत्न करते आणि तेही हनुमंतासारखे यशस्वी होते. मग हनुमंतरायचे कोणकोणत्या क्वालिटीज आहेत तर तुकाराम महाराज पहिली क्वालिटी सांगतात की हनुमंतराय हा बलवान होता आणि हे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हनुमंतराय म्हणतात या तुकाराम महाराज म्हणतात हनुमंत महाबली. हनुमंत कसे आहेत महाबलवान अनिमा लगिमा प्राप्त प्राकश्य दूरदर्शन दूर श्रवण इतके हनुमंतराय बलवान आहे. म्हणजे भीमाला हनुमंताची शेपटी उचलता आली नाही याचा अर्थ भीम जर महाभारतामध्ये सगळ्यात बलवान असेल तर भीमाईपेक्षा बलवान हनुमंतराय होते. म्हणून हनुमंत महाबली. रामदास स्वामींनी आपल्यावर 350 वर्षापूर्वी जेव्हा मोगलांचं राज्य होतं
तेव्हा रामदास स्वामींनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठं काम केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठं काम केलं. छत्रपती शिवाजी राजांसारखा एक युवक जेव्हा स्वराज्याचं स्वप्न पाहतो तेव्हा या सह्याद्रीच्या गिरीखंडरामध्ये रामदासासारखा वैराग्य आणि तुकोबासारखा संत या सह्याद्रीच्या कडेकपारीत तरुणांच्या मनगटाला आणि मस्तकाला आवाहन करतो, त्यांना बलोपासना देतो आणि गावागावाला हनुमंताची मंदिर उभं करून तरुणांना स्वराज्यामध्ये दाखल करतो. हे आहे हनुमंताचं कार्य आणि हे आपल्या संतांचं काम. विठ्ठल त्यामुळे सगळ्या व्यायामशाळेमध्ये हनुमंताचे फोटो असतात. सगळे का फोटो असतात? ज्याला शरीराने बलवान व्हायचं, ज्याला बुद्धीने बलवान व्हायचं, त्याने आपली बुद्धी कुठेही गहाण टाकता कामा नाही. ज्याला मेंटली स्ट्रॉंग व्हायचंय त्यानं त्याची बुद्धी कुठेही गहाण टाकता कामा नाही. आता ह्या दोघांना कॅडबरी चॉकलेट दिलं ना, त्याने सांगलं ना मांडवाला काय कांडी लावा, तर ते मागून जाऊन पिटून येते ते. हनुमंतरायांनी तुम्हाला काय सांगू, अरे रामायण वाचताना एक एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अंगद गंधमाधन नावाचा एक वानर होता. गंधमाधन याच्यासारखाच होता, मस्तपैकी दिसाचा, पण त्याच्या अंगाला सुगंध वास येत होता. त्याचं नाव होतं काय? गंधमादन. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट? गंधमादन. त्याच्या अंगाला सुगंध वास येत होता. त्याला कुंभकर्णाने असा पकडला आणि कुंभकर्ण तो त्याला बोलला, तू आमच्या गटात येतो का बोल. म्हणजे तुला यायचं असेल तर एक तर उद्धव ठाकरे साहेब गटात ये, तुला यायचं असेल तर एक तर शिंदे साहेबांच्या गटात ये. कुठल्या तरी गटात तू ये, एक अजितदादाच्या गटात येतो बोल. कोण बोलला? कुंभकर्ण त्याला बोलला, तू रावणाच्या गटात ये, तू रावणाच्या गटात आलास तर तुझं मरण मी तुला माफ करतो. कोण म्हणाला? गंधमादन नावाचा वानर. इथे आमच्या पोरांना 2 टी-शर्ट दिल्या तर ते इथून पायी शिर्डीला राहतात ओम साई बोलत. अरे ऐका रामायणातून काहीतरी घ्या राजा हो. अरे शिवकाशीत नावाचा न्हाव्याचा पोरग छातीमध्ये तलवार खुपसून घेतो, अरे जमिनीवर पडतो आणि त्या सिद्धेश्वरला सांगतो, अरे मेलो तरी चालेल पण शिवाजी राजासाठी मरेल. याला म्हणतात स्वाभिमान महाराज, याला म्हणतात स्वाभिमान, याला म्हणतात स्वाभिमान. त्या गंधमादन नावाचं वानर असं पकडतो तो कुंभकर्ण आणि म्हणतो, रावणाच्या बाजूने ये, तुला मरण मी सोडून देतो. त्या कुंभकर्णाचं ते गंधमादन नावाचं वानर त्या कुंभकर्णाला बोलतं, अरे रावणाचा लाचार होऊन जगण्यापेक्षा मी रामाचा दास होऊन मरायला तयार आहे, पण मला रावणाचं व्हायचं. किती मोठा स्वाभिमान आहे महाराज. पण रामायणात ना आमची ही आम्हाला आमचं कॅरेक्टर दाखवतात, आम्हाला आमचा आरसा दाखवतात. तसा हनुमंत राय तुकोबाराय सांगतात, हनुमंत महाबली. हा किती बलवान आहे. जेव्हा लक्ष्मणाला मूर्छा आली तेव्हा हनुमंताला सांगितलं जडीबुटी घेऊन ये. आता हनुमंतराय तिथं गेला, त्याला टेन्शन आला कुठली जडीबुटी. त्याने डोंगराच्या खाली हात घातला ना, अख्खा डोंगरच घेऊन आला. त्या इतका बलवान आहे हनुमंत महाबली. आणि त्याचा बलवानपणा कुठे दाखवला? रावणाची दाढी. आता हे वाच्यार्थ आणि लक्षार्थ 2 वेगळे असतात. रावणाची दाढी जळली म्हणजे काय? त्यावेळी रावणाला दाढी होती नव्हती मी पण पाहिलं होतो, तुम्ही पण नव्हता. कदाचित जिलेट नव्हता तेव्हा, कदाचित दाढी असं नाही त्यावेळी ठेवत असते. तो प्रश्न रामायणाला विचारा, मला विचारू नका. ज्या अर्थी तुकाराम महाराज बोलले दाढी रावणाची जाळी, दाढी जाळी म्हणजे रावणाचा स्वाभिमान, अभिमान जाळून टाकला हनुमंताने. रावणाचा अभिमान काय होता? लंका सोन्याची आहे. तुमचा अभिमान काय? गळ्यात गंठन 52 तोळ्याची. खरी गोष्ट कुठे? हा, 52 तोळ्याची गंठन ज्या बाईच्या गळ्यात आहे ती बाई 50 टाइम गंठन दाखवते. ही नाही. आमच्या वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मग श्रेष्ठ काय? तुळशीची माळ का गंठन? मग माझी तुळशीची माळ तुम्हाला घ्या, तुमची गंठन मला द्या, जमेल का? स्त्रीला सोनं सुवर्ण मान आहे ना, आपल्याला इच्छा. आणि आपण दाखवलं पण पाहिजे, आपण दाखवली पाहिजे गंठन की माझ्या 52 तोळ्याची गंठन आहे. मग कोणीतरी या
संपला विषय. आमच्याकडे एका बाईला नवऱ्याने प्रेमाने गंठण घेतली. आता तिला गावातल्या कोणी विचारलीच नाही की गंठण कितक्याला घेतली. ती विहिरीवर गेली आणि अशी झटका मारायला लागली. म्हणजे ती गंठण अशी उडी कोणीतरी विचारेल काय ग कितक्याला घेतली. पण गावातल्या बायकोनी विचारलीच नाही. हिला राग आला, हिने इतक्या जोरात धक्का मारला की गंठणी सकट बाई विहिरीत पडली. मूस पाणी पिली. वरता आली आणि एका बाईने विचारलं काय ग सुमन गंठण कितक्याला घेतली. तर सुमन म्हणते मेरे कुत्रे अगोदर विचारलं असता तर पाणी कशाला पेले असते. तसा रावणाचा अभिमान होता लंका, माझी लंका सोन्याची आहे. तसा रावणाचा अभिमान होता लंका, माझी सोन्याची लंका आहे. अरे हनुमंतानी बघा लंका कोणाची, रावणाची. हनुमंताच्या शेपटीला कपडा कोणाचं गुंडाळलं, कोणाचं, रावणाचं. राखेल कोणचा होता, मातीची गाडी कोणची होती आणि पेटवली कोणची. याला बोलतात अहंकार घालवणं. विठ्ठल लंका त्याचीच, कपडे त्याचाच, राखेल पण त्याचाच आणि माचीची कांडी पण त्याचीच. म्हणून रावणाची दाढी म्हणजे रावणाचा अहंकार होता लंका. ती लंका जाळून टाकली. आता तुम्ही आता ह्या विचारू नका सोना कधी चालतंय का, काही पण प्रश्न विचारतात. एकाने मला प्रश्न विचारला शंकर आणि पार्वतीच्या लग्नात कुठला गणपती पूजला होता. जर शंकर पार्वती गणपतीचा मुलगा होता तर मी म्हटलं त्यांच्या लग्नाची मला पत्रिका नव्हती त्यामुळे मला विचारू. अरे लंका सोन्याची होती म्हणजे काय. अरे आजही सोन्याची लंका ज्या अर्थी वर्णन आहे. सोनं आपल्याकडे एवढं होतं की सोरती सोमनाथ लुटताना तो मोहम्मद घोरी अब्दाली बिब्दाली सोन्याचे आपल्याकडे सोनं होतं महाराज. ते लुटून गेलं. किती वर्ष, 750 वर्ष मोगलांनी आपल्यावर राज्य केलं, 200-250 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. या भारतावर अनेक लोक राज्यच करतात, लुटून नेत आहेत त्या देशाला, लुटून अक्षरशः. एवढं सोनं होतं त्या काळात. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी शुद्ध सोन्याची. आता 7 कोटी म्हणजे प्रकाराचे असतील कदाचित. वरता आली माझे मुली संपो कीर्तन आम्हाला मेकअप करायचे बा. हो आता मला वाटतं ह्या आहे ना काहीतरी होम मिनिस्टर आहे ना, व्हेरी गुड. महिलांच्या एंटरटेनमेंटसाठी बक्षीस आणले पक्या. फक्त पालतानी पाय सांभाळा, नाही तर बक्षीस 25 रुपयाची आणि पाय मोडला तर तो आयुष्यात. बरोबर. हा मस्त खेळा, मस्त आनंद लुटा. हा आनंदाचा उत्सव साजरा करा. मंदिर फार छान आहे, कुठं गलतानी दिसतंय मला. त्याचा थोडा मेंटेनन्स करा आहे की नाही तर हनुमान कॉपला तर काशीच कधी मोठी आहे की नाही. चला म्हणतो मुद्दा असा. तर मला काय सांगायचं वाटतं शेजात टाइमचं कीर्तन काय सांगू तुम्ही. तू माझी लक्ष ठेव. काय झालंय कोणतरी एक जण लागतो असा. हा हनुमंत महाबली रावणाची दाढी झाली. त्याने रावणाची दाढी झाली. रावणाचा स्वाभिमान खलास केला. रावणाच्या असं लक्षात आलं अरे ज्याचा प्यादा म्हणजे ज्याचा एक सैनिक येऊन इथं माझी लंका चालू शकतो तर राम किती बलवान असेल. याला म्हणतात स्वाभिमान जाळणं. शाहिस्ते खान जेव्हा पुरंदरावर होता तेव्हा शाहिस्ते खान म्हणायचा मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा पकड़ के, मैं लाऊंगा. अरे आपले मराठमोळी गिधाडं काळ्या कबींना अंधकारात गेले आणि अली फतेह खानच्या शामियानाचा झेंडा कापून नेला. अरे त्याचा तोफा निकामी केला. तेव्हा तो अली फतेह खान म्हणतो अरे कैसे है ये मराठे, रात के अंधेरे में आते हैं और हमारा स्वाभिमान काट के ले जाते हैं. याला म्हणतात जर याचे मराठे इतके चापलूस आहेत तर हा शिवाजी किती चापटेल असेल. मग रावण म्हणाला ज्याचा एक सैनिक इतका बलवान आहे तो राम किती महान असेल. याला म्हणतात हनुमंत महाबली रावणाची दाढी झाली. मग तुकाराम महाराज म्हणतात हा जर बलवान होता तर हा बलवान असेल तर याला वारंवार नमस्कार केला पाहिजे. आणि तो नमस्कार करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तया माझा नमस्कार,
गाणं आहे. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. त्या हनुमंताला माझा नमस्कार आहे आणि वारंवार नमस्कार आहे. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही सतत करता, सतत सतत एखादी गोष्ट करता तेव्हा शक्ती निर्माण होते. हनुमंत म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज नित्य नेहमी नामिते प्राणी दुर्लभ. तुम्ही एखादी वेल वी चॅन्टिंग कंटिन्युअसली वन मंत्र, एखादा मंत्र तुम्ही जर सतत बोलत असला तर त्या मंत्रामध्ये शक्ती निर्माण होते. हा, शक्ती निर्माण होते त्या मंत्रामध्ये. जसं बटेंग तो कटेंगे, शक्ती उतर. सांग बोल, मी पीए बोलतो त्यांचा बोल. हा नाही, इथे रेंजच नाही. तिथं उचललं का समोरच्याला ऐकायला काय नाही, तेवढं बरं आहे. जर संपलं आता कीर्तन, मी काय सांगतो वाटे शेजारी आणि शेंगत कीर्तन बघ काय. हा, मी समजलो काय सध्या म्हातारा जाऊ मला आठवण करून तिथं मी सांगत होतो की तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. हनुमंताला सतत नमस्कार केला पाहिजे. सतत 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 हनुमंतालाच काय, देवाला सतत नमस्कार केला पाहिजे. का केला पाहिजे सतत नमस्कार? जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असतं, कंटिन्युटी असते, तेव्हा ते सातत्य तुम्हाला यश देऊन जातं. मग ते अभ्यासाचा असू द्या, प्रॅक्टिसचा असू द्या, गायनाचा असू द्या, अभ्यासाचा असू द्या, अध्ययनाचा असू द्या, सतत एखादी गोष्ट. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र शिकार करत होते. काय कारण होतं त्याचं? ते जर क्षत्रिय होते, त्यांना त्यांचा नियम परफेक्ट बसला पाहिजे, याच्याकरता त्यांनी एक्सरसाइज केली पाहिजे. त्याच्याकरता पूर्वीचे क्षत्रिय राजे, हे राजे त्यांच्या नेमबाजीसाठी शिकार करायचे. कारण शेवटी शत्रू आला अचानक, मग काय करणार? मग असं म्हणायचं का गणपतवाणी विडी पिताना चावायाची नुसतीच काढी आणि म्हणायचं या जागेवर मग मी बांधील माडी? नाही नाही नाही. शत्रू आला तर शत्रू सैन्याला घालत करता आलं पाहिजे. त्याच्याकरता सातत्य पाहिजे. सुरतेच्या छाप्यावर छत्रपती शिवाजी राजे असताना इनायत खानाचा एक वकील आला. त्या इनायत खानाच्या वकिलाला छत्रपती शिवाजी राजांची जवळीक साधली. सब दिशी गपचूप कटार काढले. शिवाजी राजाच्या खोपसदार इतक्या छत्रपती शिवाजी राजांचा एक नवरा सरदेशी उडाला. सब दिशी इनायत खानाच्या वकिलाचा हात कापला. याला म्हणतात सातत्य. नाही तर गावाला रेमटावून गेला ना मग लोक म्हणतात कुठे कुठे कुठे. सतत गंठनपणे ना सतत ब्रश खाली धुवायची, चकाकी येते. तसं देवाला सतत नमस्कार केला, हनुमंतरायाजवळ सतत सतत तुम्ही गेलं तर त्याचा सातत्याने भगवान परमात्मा तुमचा होऊन जाईल. म्हणून तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. मग हनुमंत बलवान आहेत हे कळलं, हनुमंतराय बुद्धिवान आहेत हे कळलं. मग हनुमंतराय अजून काय आहेत? तर जगातला पहिला खलासी, जगातला पहिला ट्रॅव्हलर, जगातला पहिला प्रवासी जर कोण असेल तर आपण हनुमंतराय समजू. कारण वास्को द गामानं अमेरिकेचा शोध लावला आपण म्हणतो, वास्को द गामाने भारताचा शोध लावला असं आपण म्हणतो, पण माझ्या हनुमंतरायानं लंका नावाच्या शहराचा शोध लावला. हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या तिसऱ्या तरणात. करोली उड्डाण, करोली उड्डाण, करोली उड्डाण,
ज्ञानेश्वर माऊली पासवर्ड माहिती आहे का उघडलं मग गेले इथून घेणार मी दिसलं पाहिजे काय करतो दिसतो का मी व्हिडिओ चालू केले का आपल्या सगळ्या या डोंबिवलीकरांना बेतोडेकरांना इथे उपस्थित असलेल्या राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व नेतृत्वांना एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी देतो आहे आपल्याला माहिती आहे 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजानं स्वराज्य निर्माण केलं होतं आज त्याच राजाला घराघरात माणसात तरुणांच्या मनगटात तरुणांच्या मस्तकापर्यंत पोहोचवण्याची वेळ आलेली आहे आम्ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तो शिवाजी राजा पोहोचवतोच पण याच्याकरता आमचा राजा कुठेतरी सिंहासनाधीश्वर असावा याचा आम्ही विचार करून भिवंडी तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं भव्य दिव्य छत्रपती शिवाजी राजाचं मंदिर निर्माण केलेलं आहे खूप मोठं दिव्य मंदिर आहे 10 कोटी रुपयाचं जवळजवळ छत्रपती शिवाजी राजाचं मंदिर होईल 4-5 एकर जागेमध्ये शिवसृष्टी इतिहास संशोधन केंद्र गुरुकुल असा प्रयोग शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझा शिष्य राजूभाऊ चौधरी याच्या माध्यमातून भिवंडीमध्ये उभा आहे आणि 14 मार्च ते 17 मार्च या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं त्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे अयोध्येच्या रामाची मूर्ती ज्या मूर्तिकारांनी बनवली त्याच मूर्तिकारानं आपल्या छत्रपती शिवाजी राजाची मूर्ती बनवली आहे आंध्र प्रदेशामध्ये भारतातील पहिलं मोठं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक छोटंसं मंदिर आहे कोल्हापूरमध्ये एक मंदिर आहे पण हे जे मंदिर आहे 1.5 एकर जागेमध्ये सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी राजाचं मंदिर आहे आणि ते मंदिर आपल्या ठाणे जिल्ह्यात निर्माण होत आहे हा ठाणे जिल्ह्यातला सगळ्यांचा मोठा अभिमान आहे त्याच्याकरता त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही सगळ्यांनी या 14 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 आणि सगळ्या वारकऱ्यांना सांगतो 14 मार्चला 10,000 तरुण मुलांचा हरिपाठ त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे 1,000 मृदुंगाचार्य त्या ठिकाणी असलं पाहिजे असा संकल्प आहे तर म्हणजे त्याची तुमच्यावर या भागातल्या सगळ्या तरुणांना आणण्याची जबाबदारी आहे तुम्ही सगळ्याजणी या मस्त मेकअप करून या घंटन घालून या हो कारण ते मंदिर अद्वितीय अलौकिक आहे सगळ्याजणी तुम्ही या तुम्ही सगळे राजकारणी लोक या तुम्ही सगळेजण या मला माहित नाही फार मोठी मोठी माणसं इथं दिसतात तुमची नावं मला घेता येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कार्ड पाठवा 1000 रुपये पाठवा लगेच नाव घेतो आहे की नाही छत्रपती शिवाजी राजाच्या त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आपण उपस्थित राहावं अशी आपल्याला हात जोडून विनंती करतो कारण ते मंदिर आपल्या राजाचं आहे तो मंदिर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे ते मंदिर आपली अस्मिता कारण माझा शिवाजी राजा जेव्हा सिंहासनावर बसेल तेव्हा कसा दिसेल अरे बांध के पगड़ी जब शिवाजी राजा तैयार होते अरे उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते तो झुक जाते अल्लाह के बंदे और मन ही मन में कहते अरे काश हम भी मराठा होते म्हणून तुम्ही सगळ्यांनी या एवढी आपल्या विनंती करतो बेतवडीतील सगळ्या तरुणांनी या एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी माझी कीर्तन रूपी सेवा संपवतो काही चुकलं असेल ते यांचं असेल काही चांगलं असेल ते माझं असेल यालाच बोलतात महाराष्ट्राचं सरकार होय नाही चला महत्वाचा मुद्दा असा बस नाही नको करू मारतील ना मला गंमत केली तुमची लाईव्ह कॅमेरा बेटा तुझं नाव काय अंकित का धन्यवाद खुर्चीत बसला होता मस्तपैकी कॅमेरे हो त्यांच्यावर लक्ष ठेवा का आता तुमच्याकडे गर्दी निर्माण झाली आमच्याकडे एक नवरा ट्रॅफिक मध्ये अटकला पत्रिक पुलावच लगीन होता 11 वाजता नवरा आला 3:30 वाजता तोपर्यंत नवरी वाट कशी बघायची नवरीने फाउंडेशन लावला होता आणि नवरीच्या ताब्यात एकच माणूस असतो तो म्हणजे कॅमेरावाला तो 100 अँगल तिचे घेत असतो मग त्या 3 तासामध्ये त्यांनी व्हॉट्सअपचा नंबर घेतला यांनी व्हॉट्सअपचा नंबर घेतला नवरा यापर्यंत त्यांची चॅटिंग फिटिंग सेटिंग आणि पलिंग संपलं नवरा मांडवत आला तेव्हा नवरी वदिरी शोधला चला गंमत केली तुझंही थँक्यू सन्माननीय नितेश वाढलो काय
ठोंबरे नितेशजी ठोंबरे खोली ठोंबरे बेकार खोली बरं का त्यांच्या नाती लागायला लय रेमटवतात ते हो नितेशजी ठोंबरे तुम्ही या ठिकाणी आला तुमचेही धन्यवाद सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब तुमचे धन्यवाद 27 कम्प्युटर आपल्याला भेटले पाहिजेत एवढी आतून सेटिंग लावून देतो मंडलिकावरती हरी विठ्ठल आहे की नाही वेतोड्याचे आमचे बाबा तुमची कोणतीच नाव मला माहीत नाही त्याबद्दल मला क्षमा करा नावं घेत बसलो तर मला तिथं जाता येणार नाही माझं 9 वाजता कीर्तने पावणे 9ला मी अजूनपर्यंत इच्छा आहे तर माझ्या कोणी पाया पडू नका पाया पडत असेल तर 5,000 रुपये द्या पायात पडून तुम्हाला देतो घरी येऊन काय करतो मी लहान आहे तुमच्यापेक्षा सगळ्यांना विनंती करतो छान पेटे लोक किती मस्त आहेत बघा आयत्या टायमावर येतात दर्शन घेतात आणि थोड्या वेळेला जेवायला बसतात म्हणजे कीर्तन करून येऊ तो कीर्तन करून तर मग त्याची काही घेणं देणार बरोबर खरं म्हणजे अशा लोकांना मंदिरात घुसूनच देणे पाहिजे शब्द तुम्हाला हा अपमान हिंदू धर्माचा आपले शब्द मुसलमानांच्या मस्जिदीत असं चालत नाही ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये चालत नाही आपल्याच मंदिरामध्ये असा कायमस्वरूपी आपला हनुमान असाच असो पुन्हा एकदा आपली माफी मागतो असेल मला स्वतःला असेल आता चुकून गेलो ती रेमटवती इकून गेलो तर ह्या पाय केसतील आता उडू का काय म्हणता सगळ्या तुम्ही काय घाल पिये इतका असा नसतो तुमचा दिला लगेच आपली पिशवी घ्या पाकिट बिकिट पैसे लगेच हो चला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि बरोबर कार्यक्रम संपला हर माझ्या टाकत आहे का शेवटी परमात्मा भावाचा मुकेल आहे हे पण आहे का म्हणजे आता आणला का आणून ठेवला होता नवीन परत आमची आठवणच नाही परत आताच निघून ह्या मार्गी जातो मग एकनाथ शिंदे साहेब जर ऑफिसला असतील तर ते बोलत असतील अरे छगन भुजबळ आपल्यात आले का पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची विनंती आणि या विनंतीचा मान ठेवून याच ठिकाणी कीर्तन रूपी सिंध पूर्ण विराम ज्ञानेश्वर